महाराष्ट्रातली कोरोनाची स्थिती भीषण होत चालली आहे. सरकारच्या एकूण कंट्रोलच्या बाहेरचं हे चालल्यामुळे सरकारने सोपा मार्ग अवलंबला आहे की व्यवस्था काहीच करायची नाही आणि सगळं केंद्राकडे ढकलायचं. परंतु त्यांना हे माहिती नाही की आम्ही सुद्धा राजकारणातले माहीर आहोत आणि आम्ही अभ्यासपूर्ण आकडेवारीच्या आधारे बोलतो. आणि त्यामुळे जो वार ते करतायत, खरं म्हणजे हे कोरोनाच्या अत्यंत भीषण काळामध्ये चांगलं नाही, सोयीचं नाही, लोकांना आवडणारं नाही. लोकांना आता हवं आहे एकत्र येऊन काम करा. रेमडेसिवीर तुम्हाला हवं आहे ना, 10 कंपन्यांशी देवेंद्रजी बोलू शकतात ना, तुम्ही देवेंद्रजींना बोलवा. देवेंद्रजींना अहंकार नाही, देवेंद्रजी असं म्हणणार नाही की सागरमध्ये या. पण ते राहिलं बाजूला आणि तुम्ही रोज खोटे आरोप करता. पहिला आरोप 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी सुरू झाला की व्हॅक्सिन महाराष्ट्राला कमी मिळालं आणि मग त्यामुळे व्हॅक्सिन महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 23 लाख, म्हणजे जवळजवळ 4 दिवस पूर्ण इतके शिल्लक असताना वेगवेगळी केंद्र बंद केली गेली. मग प्रत्यक्षामध्ये आकडेवारीतून हे स्पष्ट झालं की देशामध्ये सगळ्यात जास्त व्हॅक्सिन हे महाराष्ट्राला मिळालं आणि महाराष्ट्राने त्या व्हॅक्सिनमधलं वाया खूप घालवलेलं आहे आणि काळाबाजार पण खूप केलेला आहे. माझा जाहीर आरोप आहे की काळाबाजार केलेला आहे. अनेक एलिजिबल नसणाऱ्या माणसांना दिली गेली. त्यामुळे एकदा हे कॉम्प्युटराइज आहेत, याची श्वेतपत्रिका जाहीर करा की अबाव 60 अबाव 45 झालं का बिलो 45 पण झालं, अजून केंद्र सरकार निर्णय करायला. पण तरीही तुम्ही त्याचा काळाबाजार केला, ते वाया घालवलं, तरीही जे मिळालंय व्हॅक्सिन ते देशामध्ये हायेस्ट महाराष्ट्राला हे कळल्यानंतर मग बोलती बंद झाली. मग तो विषय सोडला. मग काल नवीनच विषय सुरू केला किंवा रेमडेसिवीरच्या 16 कंपन्यांना, रेमडेसिवीर बनवणाऱ्या 16 कंपन्यांना केंद्राने म्हणे आदेश दिला की महाराष्ट्रात द्यायचं नाही. आणि लेटर कुठलं प्रोड्यूस केलं तर गुजरातच्या FDIने लेटर दिलेलं. सेम लेटर महाराष्ट्राच्या FDIने महाराष्ट्रातल्या कंपन्यांना दिलं, कारण त्याने जे प्रोड्यूस केलं आहे ते बडोद्याच्या एका कंपनीचं आहे. त्याला गुजरातची FDI हेच देणार ना की तुम्ही एक्सपोर्ट करू नका, तुम्ही वेगळं गुजरातला द्या. सेम महाराष्ट्रातल्या FDIने केलं. तिथेही खोटे पडले, कारण त्या 16 कंपन्या कोणत्या की ज्यांना केंद्र सरकारने आदेश दिलेले आहे त्या कंपन्या ते दाखवू शकले नाहीत. आता जो विषय गाजतो आहे की वापीतून 7,000 रेमडेसिवीर आणण्याचा, या विषयामध्ये आठवडाभर हा विषय चाललेला आहे. प्रवीण दरेकरांनी आणि देवेंद्रजींनी, प्रामुख्याने प्रवीण दरेकरांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणेंना हा कॉन्टॅक्ट कनेक्ट केला. शिंगणे असं म्हणाले, डॉक्टर राजेंद्र शिंगणे असं म्हणाले की त्यांना ॲडव्हान्स पाहिजे आहे कंपनीला आणि ॲडव्हान्स देण्याची सरकारची काही पद्धत नाही. कंपनी अडून बसली की ॲडव्हान्स शिवाय आम्ही काम करत नाही, ॲडव्हान्स देणार नाही, तो आणखीन कोणाला देऊन बसेल तर ते आम्ही खरेदी करू का. ते हो झालं. सगळ्या प्रकारच्या परवानग्या हातात आहेत. त्यामुळे मग असं ठरलं की 7,000 आम्ही आमच्या पैशाने खरेदी करतो. आम्ही येऊन काय त्या घरामध्ये इंजेक्शन पीत बसणार आहोत काय, तर लोकांनाच देणार आहोत ना. मग हा 8 तास कशासाठी, जर 8 तास असेल की गव्हर्नमेंटच्या थ्रू करा तर गव्हर्नमेंटने ॲडव्हान्स द्यावा आणि मग तो 7,000 रेमडेसिवीर देणारा आणि टप्प्याटप्प्याने 50,000 देणारा जो आहे त्याला दमबाजी सुरू झाली की भारतीय जनता पार्टीला देऊ नका, तर भारतीय जनता पार्टी गावोगाव ते रेमडेसिवीर देईल, लोकांना रिलीफ मिळेल, मग त्यांना श्रेय मिळेल. श्रेयाचा विषय चाललेला आहे आणि त्याला शेवटी दम दिला गेला. मग उचलून आणला पोलीस स्टेशनला. मग रात्री देवेंद्रजी आणि प्रवीण दरेकर जेव्हा गेले त्यावेळेला पोलीस असं म्हणाले की नाही आम्ही चौकशीला आणलं. आता दिलीप वळसे पाटील कसल्या केसेस दाखल करताय, दाखल करा हो. अशा गेल्या 18 महिन्यात लय केसेस दाखल करण्याची भाषा केली. आधी अनिल देशमुख, आता तुम्ही आले, तुम्ही सौम्य आहात असं वाटलं, पण तुम्हाला तरी काय पर्याय आहे. मागून एक इंजेक्शन दिलं की तुम्हाला पळावंच लागतं. तर केसेस दाखल करा, काही घाबरत नाही कोणी. पण ही जी फसवणूक आहे की रेमडेसिवीर हे आणून भाजपच्या माध्यमातून देणार आहेत, भाजपच्या माध्यमातून देणार आहेत ते काय, ते कुत्र्यांना देणार आहेत का मांजरांना देणार आहेत, माणसांना देणार आहेत. तुम्ही घ्या, तुमची हिंमत, तुम्ही कमिशनसाठी अडवून बसलेले आहात, तुम्ही घ्या ना, ॲडव्हान्स टाका आणि घ्या. या सगळ्या पॅन्डेमिक ॲक्टमध्ये सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. टेंडरशिवाय खरेदी करता येतं. त्यामुळे हा रेमडेसिवीरचा दुसरा विषय, 16 कंपन्यांना आदेश निघाले वगैरे. मग ऑक्सिजनचा विषय निघाला. ऑक्सिजनच्या विषयामध्ये सुद्धा PUCने क्लिअर केलं, भिलाई प्लॅन्टमधून आता ऑक्सिजन आणायला परवानगी मिळाली. तर चौथा की 2 वेळाला मी मोदींना फोन केला, मोदी फोनवर उद्धवजींना अवेलेबल झाले, त्यांची चर्चा झाली. त्या चर्चेप्रमाणे मोदीजींनी या सगळ्या ऑक्सिजन विषयात बैठक घेतली, मोठ्या प्रमाणात इन्स्ट्रक्शन दिल्या आणि त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे चालला आहे. म्हणजे मोदी मला फोनवर भेटले नाही, खोटं बोलायचं.
16 कंपन्यांना आदेश दिले खोटं बोलायचं, ऑक्सिजन मिळत नाही खोटं बोलायचं, वॅक्सिन मिळत नाही खोटं बोलायचं. अरे काय चाललंय काय? लोकांना वेडं करताय का तुम्ही? त्यामुळे तुमच्या हातातून परिस्थिती बाहेर गेलेली आहे. मान्य आहे की प्रमाण खूप वाढते. आजचं फिगर 69,000 आहे. याच्यात कोणाचा दोष नाही आहे. मिळून काम करूया, हे असं राजकारण करणं बरोबर नाही. मेहताजी, पुण्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्यात आपण दिली ती कशी दिली तर कार्यालयामध्ये बसून त्या पेशंटची सगळी कागदपत्र जमा केली. प्रिस्क्रिप्शन लागतं, त्याचं आधार कार्ड लागतं, त्याच्यानंतर त्याचं पॅन कार्ड लागतं, अशा 2-3 गोष्टी लागतात. त्या घेऊन आम्ही टोकन द्यायचं आणि त्या फार्मासिस्टकडे जाऊन तो घ्यायचा. आमच्या ऑफिसमध्ये फ्रीज नाही बसवला, त्या फार्मासिस्टकडे जाऊन त्याने पेमेंट करायचं. आम्ही एक ॲडिशनली गोष्ट लोकांसाठी काय केली की आम्हाला ऑफिसमध्ये असं वाटलं की 6 इंजेक्शनपैकी 3 इंजेक्शनला फ्री दिली पाहिजे. तर आम्ही चिठ्ठी दिली फार्मासिस्टला की 3चे पैसे की 3चे आमच्या नावाने लिही. याच्यामध्ये कुठेही विदाऊट चिठ्ठी बिठ्ठी काय विषय झाला नाही. समजा 7,000 इंजेक्शन आता यांच्या भांडाभांडीतून मिळाली. आता भांडाभांडीत काय होणार आहे? तुला नको मला नको घाल कुत्र्याला. सरकारी घेणार नाही, देवेंद्रजी घेणार नाही आणि तो म्हणलं की माझा धंदा आहे तो दिला आणि कोणाला तरी. तर ती जर घेतली तर आम्ही काय करणार आहोत? तर ती आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्टॉकिस्टना देणार आहोत. त्या स्टॉकिस्टना असं म्हणणार आहोत की बा आमच्या कार्यालयातून आम्ही चिठ्ठ्या देऊ, त्या चिठ्ठ्यांप्रमाणे तुम्ही पैसे घ्या आणि द्या. काय चुकीचं आहे? दादा, शिवसेनेचे माजी खासदार, माजी आमदार रेमडेसिवीर किंवा इतर गोष्टींसाठी आता आंदोलनाला बसतात. हंसराज अहिर असतील किंवा उद्या शिवतारे जे आहेत ते बसणार आहेत, त्यांनी इशारा दिलाय. म्हणजे सत्तेच्याच विरोधात सत्तेचेच माजी पदाधिकारी बसतात. असं आहे की सत्ता गेली चुलीत. आता सर्वसामान्य माणूस घरामध्ये लोकप्रतिनिधींना बसू देणार नाही. हां, उद्या जर लोक मंत्र्यांच्या घरामध्ये, आमदारांच्या घरामध्ये, खासदारांच्या घरामध्ये घुसले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. इतके लोक प्रक्षुब्ध झालेले आहेत, वणवण भटकत आहेत, चारही दिशेने भटकत आहेत. पण तुम्ही काहीच करत नाही. मग चला तुम्ही ही सिस्टीम लावली ना, किंवा गव्हर्नमेंट परचेस करा ना, रोज 5 लाख इंजेक्शन परचेस करा, कलेक्टरना द्या. मी आता नावं सांगणार नाही. 4 कलेक्टरचे मला फोन आले जुन्या रिलेशनच्या आधारे की दादा कुछ करो म्हणजे काय? तुमचे उद्धव ठाकरे काय करतात? आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयामध्ये जी इफिशियन्सी दाखवली पाहिजे, जी नागपूरमध्ये देवेंद्रजी आणि नितीनजी करतायत. त्यांनी धाडकन 200 कॉट सुरू केले, आम्ही इथे करतो. आमचं मंगळवारी संजीवनमध्ये 40 ॲडिशनल ऑक्सिजन बेड सुरू होणार आहेत. इथे संघाच्या माध्यमातून 450 बेडचं असिम्प्टमॅटिक सुरू केलेलं आहे. संघाने सुरू केलेलं डेक्कनवरचं आम्ही 100 आता असिम्प्टमॅटिकचं ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्ट करतो आहे. या पुणे शहरामध्ये किमान येत्या आठवड्या 10 दिवसामध्ये 2,000 तरी ऑक्सिजनचे बेड बीजेपीच्या यंत्रणेतून आम्ही वाढवू. तर असं तुम्ही डायनॅमिकली करणार नाही, बाहेर पडणार नाही. हां, मला आता काल हरभजन सिंगचा फोन आला की हम आपको एकदा केव्हा तरी ते माझ्या बंगल्यावर आले होते, पण त्यातून त्यांनी माझा नंबर मिळवला की हम आपको एक मोबाईल टेस्टिंग व्हॅन देना चाहते. अरे मला जर हरभजन सिंग जर ऑफर करतो तर मग उद्धवजींना तर खूपच ऑफर केलं पाहिजे. तर मी म्हटलं त्यांना की क्या उसका खर्चा? नहीं मैं खर्चा करूँगा और उसमें दिन भर में जितने भी टेस्टिंग होंगे वो आपने फ्री करने हैं, मेरे लोगों का रहने का खर्च भी नहीं करना है. तर हे दातृत्व लोकांना निर्माण झालं आहे. पुण्यामध्ये एक इंडस्ट्रियलिस्ट ग्रुप उभा राहिलेला की ज्याने वर्षभरामध्ये 150 कोटी रुपये उभे केले. या जिल्ह्यामध्ये प्रशासनाने नाही खर्च केला एवढा, कोविडवर त्यांनी खर्च केला. सुधीर मेहता नावाचे इंडस्ट्रियलिस्ट त्याला लीड करत आहेत. म्हणजे तुम्ही मग मुख्यमंत्री म्हणून काय उपयोग? तुम्ही काय करताय? का ऑक्सिजनसाठी 10 लोकांना भेटत नाही? का रेमडेसिवीरसाठी भेटत नाही? त्यामुळे तुमच्या आता आम्ही विरोध करतोय. करता 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 विजय शिवतारेंसारखे माजी आमदार करतील. शेवटी तुमच्या मंत्र्यांना उतरावं लागेल, कारण घुसतील लोक मंत्र्यांच्या घरामध्ये. गृहमंत्री विचार करतायत की काल ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पोलीस स्टेशनला गेले तर काय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीचा विचार करा. गुन्हा दाखल करा, घाबरत नाही. हां, ते अनिल देशमुख अशा धमक्या देत गेले आतमध्ये, घाबरत नाही. नागपूरचा मागाशी विषय घेतला तुम्ही.
नागपूरला CSR फंडातून गडकरीजी 1000 व्हेंटिलेटर्स आणतात जे की स्वदेशी बनावटीचे विशाखापट्टणमच्या असणार आहे. 2 लाख रुपये त्याची किंमत आहे. इथे एक सर्वसाधारण नगरसेवक वार्डस्तरीय निधीमधून सुद्धा ते बसवू शकतो. तर अशी काय आपल्या काल आम्ही सगळ्या नगरसेवकांना आदेश देऊन प्रत्येकाच्या स्वनिधीमधून 2,20,000 काढून 2 ऑक्सिजन प्लांट 1-1 कोटीचे बुक केले, जे नगरसेवकांच्या प्रत्येकी 220 मधून होणार, सगळे मिळून लागणार होते 2,20,00,000 वगैरे. तर ऑर्डर प्लेस झाली की ज्याच्यातून एका हॉस्पिटलचा 200 बेडचा ऑक्सिजनचा विषय संपून जाणार. आता महाराष्ट्रामध्ये मी अजितदादाने परवा म्हटलं की तुम्ही सगळ्या आमदारांना म्हणा राहू दे रस्ते गटार, आता गटारीचं पाणी ते निधीत घालायचा असतो, काही होत नाही त्याच्यातून, तर तुम्ही आता लोकांना ऑक्सिजन प्लांट उभा करायला. आता आमच्या व्हिडिओ कॉलमध्ये आमदारांच्या संजय सावकारे होते भुसावळचे, त्यांनी 35 लाख रुपये आमदार निधीतून दिले आणि भुसावळला 100 बेडला ऑक्सिजन आता बाहेरून घ्यावंच लागणार नाही असं 23 दिवसानंतर ते युनिट, त्याला 23 दिवस 24 दिवस लागतात, कारण ते सगळं उभा नाही केलं. आणि त्यामुळे आमदारांनी नगरसेवकांनी आपण निधीतून पैसे द्यायला पाहिजे आणि आम्ही ते देऊ. काल आम्ही प्रत्येकाला 2,20,000 काढायला सांगितलं. हा ऑक्सिजन बेडचा विषय झाला, पण व्हेंटिलेटर्स शॉर्ट पडतात. व्हेंटिलेटर्स बाबत ठीक आहे, मी आता तुमच्यासमोर घोषणा करतो की माझ्या आमदार निधीतून मी काल 1 कोटी रुपये महानगरपालिका आयुक्तांना ऑफर केले. नव्याने मला सुधीर मुनगंटीवार आणि माजी अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की 1 कोटीच्या बाबतीत निर्णय असा झाला आहे की ते कोविडवरच खर्च करायला लागतील. उरलेले 3 कोटी सुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोविडवर खर्च करू शकता. त्यावेळेला सगळे 4 कोटीच्या 4 कोटी कोविडवर खर्च करणार आणि आम्हाला 1.5 करायला परवानगी असते. 6 कोटी कोविडवर खर्च करणार. दादा हिंदी में जानना चाहेंगे कि क्या कहेंगे आप जो राजनीति चल रही है महाराष्ट्र में गंदी राजनीति चल रही है, यह लोग मर रहे हैं और ये राजनीति कर रहे हैं. जब आउट ऑफ कंट्रोल सिचुएशन हुई तो केंद्र पर आक्षेप लगा पर ये इससे छुटकारा पाते, लेकिन लोग इतने मूर्ख नहीं है. पहले वैक्सीन के बारे में कहा कि वैक्सीन महाराष्ट्र को कब मिल रहा है, अब फिगर आई कि देश में सबसे ज़्यादा वैक्सीन महाराष्ट्र में आया, महाराष्ट्र ने उसमें से बड़ी संख्या में वो फोकट गया. फिर मेरा यह मानना है कि बड़ी संख्या में जो एलिजिबल ने अबव 45 अबव 60 उनको दिया गया है, ब्लैक मार्केटिंग हुआ है. फिर भी देश में सबसे ज़्यादा महाराष्ट्र को मिला है, तो वैक्सीन का मुद्दा समाप्त हुआ. अब रेमडेसिविर का विषय शुरू किया कि 16 कंपनियों को पत्र दिया गया केंद्र से, तो वो कौन सी 16 कंपनी वो नवाब अली ला नहीं सके. अब क्या चल रहा है कि कुछ भी झूठ बोलकर एक नरेशन सेट करना, बाद में भाग जाना. अभी आने दो नवाब अली को, 16 कंपनियां दिखाए, वो लेटर जो उन्होंने बताया वो गुजरात के FDC का है, जो महाराष्ट्र का भी है. महाराष्ट्र में कोई कंपनी इंजेक्शन निर्माण करती है तो महाराष्ट्र उनको पत्र देगा ही कि आपका प्रोडक्शन यही यूटिलाइज होना चाहिए. वो बड़ौदा की कंपनी है तो गुजरात के वहाँ के कमिश्नर ने दिया, केंद्र का क्या संबंध है. वही ऑक्सीजन का विषय, भिलाई से ऑक्सीजन लेने के लिए परमिशन मिली है और उद्धव जी कहते हैं कि मैंने 2 बार फोन किया और मुझे प्राइम मिनिस्टर मिले नहीं. प्राइम मिनिस्टर मिले, प्राइम मिनिस्टर की चर्चा हुई, प्राइम मिनिस्टर ने सोल्यूशन निकाला. झूठ बोलने की हद चल रही है. आपको लगता है कि राजनीति का स्तर और बिगड़ते हालात दोनों ही गिर रहे हैं? राजनीति का स्तर तो गत 18 महीने से गिर रहा है और ये बीमारी का स्तर दिनों दिन और बुरा होता जा रहा है. नए गृह मंत्री ने कहा है कि हम विपक्ष के नेता पर कानूनी कार्रवाई की सोच रहे, क्या कहेंगे? हम घबराते नहीं, कोई इलीगल काम किया नहीं. मैंने बताया कि डॉक्टर राजेंद्र शिंगणे जी को पहले दरेकर जी ने कहा कि इस कंपनी 50,000 इंजेक्शन दे सकते हैं, आप खरीदो. तो उन्होंने कहा कि सॉरी, इनको एडवांस चाहिए, हम नहीं दे सकते. तो परमिशन लेकर वहाँ से इंजेक्शन लेने की बात हुई. अब ये सारा अभी मार्केट में विषय चल रहा है. तब तक उसको उठाया, क्यों उठाया भाई? उसने दिया क्या, और दिया तो भी क्या गलत है? उसकी परमिशन ली, आपने असमर्थता व्यक्त की, तो क्या उसने सरकार ने भी लेना नहीं, हमने भी लेना नहीं, तो और किसी को बेचना है क्या? इस पर यदि उनको केस दाखिल करनी है तो बोलने की क्या आवश्यकता है, कर दो.